नमस्कार मैत्रिणींनो, स्मिताज रेसिपीज अँड टिप्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स शिकणार आहोत, ज्यामुळे आपल्या स्वयंपाकघरातील कामं अगदी झटपट होतील। कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते। स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा, यामुळे आग पटकन विझते। आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता वा किसता येते। ऑमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते। बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा। आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका, त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते। आले, लसूण, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा, पेस्ट स्वादिष्ट होते। बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात। पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो। फळांचा रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळे किसणीवर किसावीत, छान रस निघतो। पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा, यामुळे पाव चांगले कापले जातात। फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या, यामुळे रंग हिरवागार राहतो। अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात। झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळून त्यात 4-5 लिंबाचा रस घाला। हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा। जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका। चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा, यामुळे तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जेव्हा सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही। लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या, नंतर सोलून साठवून ठेवाव्यात। पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। टिप्स आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।